नमस्कार मंडळी, एनके न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण पुन्हा एकदा क्रिकेट या खेळाबद्दल बोलणार आहोत। त्यासाठी क्रीडकचे हेड कोच के.व्ही. जोशी सर यांना आमंत्रित केलं आहे। के.व्ही. जोशी सर हे खरं तर महाराष्ट्र सिलेक्शन कमिटीवर यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर अनेक खेळाडूंना त्यांनी घडवलंय, त्यांच्याबरोबर काम केलंय। सुनील गावस्कर सारख्या खेळाडूंबरोबर ते खेळलेले आहेत। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यांच्याशी त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्याला ते शेअर करणार आहेत। सर नमस्कार। नमस्कार नाशिककर। सर, क्रिकेट आणि आपण संबंध कसा आला? आम्ही आधी नाशिकमध्ये कानडे मारुती गल्लीत राहायचो। लहान होतो, म्हणजे ते तिसरी चौथीला असायचो। पण तेव्हाच क्रिकेट कसं असं, ते आपल्या सायकलचे ट्यूबचे रबर कापून आम्ही बॉल बनवायचो आणि अशी एक लाकडी बॅट घेऊन खेळायचो। असे 2-4 मुलंच खेळायचो। आणि मग असं काही वाड्याची पण रचना अशी होती, तिकडनं असा वरनं हौदात पडला की बाउंड्री वगैरे असं, आणि असे 10-12 मुलं कायम असे खेळायचो। मग नंतर काय झालं की 1975 साली आम्ही इकडे या घरी राहिला गंगापूर रोडला। मग तेव्हा परत नवीन मित्र मिळाले। मग रबरी बॉल जाऊन आम्ही स्पंजच्या बॉलवर खेळायला लागलो। आणि तेव्हा नुसतं क्रिकेट आपलं असं खेळायचं। तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही कसं खेळायचो। इथे आजूबाजूला काही कन्स्ट्रक्शन झालेलं नव्हतं। काटे, बाबळीचे काटे टोचायचे, आम्ही स्लीपर घालून बॉलिंग टाकायचो। आणि मग आता जिथे स्वामी समर्थ मंदिर झालंय तिथे आमची एनडीसीसी कॉलनीतले माझे काही मित्र आम्ही स्पंज बॉलवर खेळायचो। तिथे आमची रेग्युलर मॅचेस खेळायचो आम्ही। पण मग खरं जेव्हा म्हणजे 10वीला जेव्हा आलो 1977ला, मी पेठे हायस्कूलला होतो। तर तेव्हा पेठे हायस्कूलला आम्हाला सिनियर म्हणजे राजू लेले वगैरे हे सगळी मंडळी। मग तेव्हा मी आपलं सहज सिलेक्शनला गेलो, तर मला शाळेत सिलेक्शनला घेतलं लेफ्ट आर्म स्पिनर, पण खेळायला नाही मिळालं। मग 10वी पास झाल्यानंतर RYK ला ऍडमिशन घेतली। मग तिथे पण कॉलेजच्या टीम मध्ये ज्युनियर कॉलेजला झाली निवड, पण तेव्हा पण मग सिनियर मुलं होते, खेळायला मिळालं नाही। एकच मॅच आपले एक प्लेअर आला नाही म्हणून मिळाली, 2 विकेट मिळाल्या, आनंद झाला। मग पुढच्या वर्षी जेव्हा आलो, मग तेव्हा मला रेग्युलर RYK कडनं खेळायला मिळालं। मग त्याच्यातनंच तेव्हा कंबाईंड स्कूलची टीम निघायची डिस्ट्रिक्टची, त्याच्यात निवड झाली। मग आम्ही अहमदनगरला गेलो होतो खेळायला। मग तेव्हापासून जे क्रिकेटची सुरुवात सुरू झाली, मग ते मग पुढे मग आपण प्रोफेशनल क्रिकेट जे आपण लेझर टीमवरच खेळ म्हणतो तो कसा सुरू झाला? हा जेव्हा ज्युनियरला सुरू झाला, ते मग 12वी नंतर मग सिनियर कॉलेजला जेव्हा गेलो, तेव्हा मग आमची असं लोकल मॅचेसला वगैरे बघतात ना, कॉलेजच्या मॅचेस झाल्या तेव्हा मग कोणीतरी बघितलं, मग मला त्यांनी सांगितलं की तू नाशिक जिमखाना आम्हाला जॉईन हो। तर तेव्हा परिस्थिती अशी होती, वडील माझे 77 साली वारले। मग घरी असं म्हणजे आर्थिक परिस्थिती तेव्हा 3-4 वर्ष खूप, म्हणजे मग माझा भाऊ आहे मोठा हेमंत जोशी, तो नोकरी करत होता, वडिलांच्या जागी तो लागला। पण तेव्हा 200-250 रुपयात घर चालवायचं, खेळासाठी हे म्हणजे ती मला त्याची जाणीव होती। मग नाशिक जिमखान्यात जायला लागलो। इथनं पहाटे 5:30 मी सायकलवर जायचो, पूर्ण जंगल होतं। पण तेव्हा ती मजा होती की मला रोज आपल्याला खेळायचंय, तो आनंद मिळतो। मग त्याची फी भरायची जेव्हा वेळ आली, तर तेव्हा किती मला वाटतं 1500 रुपये भरायचे होते। तर पैसे नव्हते, आणि घरी काय म्हणणार, म्हणजे भावाला 1500 म्हणजे इयरली होते का ते? हो, इयरली नाही, लाईफ मेंबर। आणि तेव्हा कसं आहे की भावाने दिले पण असते, भावाचा खूप पाठिंबा होता, पण मलाच माहिती होतं की आपणच कसे राहतोय। मग आमच्या कॉलनीत एक PC जोशी म्हणून काकू राहायचे, त्यांना मुलबाळ नव्हतं, पण ते रोज मला क्रिकेटचे विचारायचे, मी त्यांच्याकडे जायचो। त्यांना कळलं
मग एक दिवस ते मला म्हणाले, का रे तू प्रॅक्टिसला नाही गेला? म्हटलं काका ही बारावी लागणार रे, आता पैसे. ते काहीच नाही बोलले. संध्याकाळी मला बोलले, इकडे ये, हे पैसे घे, ती भर. त्यांना क्रिकेटची आवड. हा, आणि त्यांना माझ्या क्रिकेट बद्दल असं की यांनी खेळावं म्हणून मी माझी प्रॅक्टिस करू शकलो. सर, पण ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळेस कोच म्हणून कोणी होतं का? तेव्हा आम्हाला नाशिक जिमखान्यात भाई वडके सर होते. अत्यंत आदरणीय, शांत माणूस. ते जी प्रॅक्टिस घ्यायचे ना ती तेव्हा म्हणजे फार व्हॅल्युएबल होती. मग आम्ही नाशिक जिमखान्याची टीम आम्ही चांगले परफॉर्मन्स टॉपचेच करायचो आणि तिथे शिस्त पण होती. कमी जागेत प्रॅक्टिस चालायची पण शिस्तीत चालायची. मी स्टार्ट टू एंड बॉलिंग टाकायचो आणि मग एकदा प्रॅक्टिस मिळायला लागल्यानंतर बॉलिंग मध्ये पण सुधारणा झाली. मग त्याच्या पुढचा किस्सा तुम्हाला सांगतो की अशा आम्ही मॅचेस खेळायचो. मग HL ची टीम होती. HL ची टीम अगेन्स्ट आम्ही चांगला परफॉर्मन्स केला आणि तेव्हा काय झालं की अशोक अंकोला साहेब DSP म्हणून नाशिकला बदलून आले. सलील अंकोलाचे वडील. सलील अंकोलाचे वडील ते क्रिकेट प्रेमी. ते आमची प्रत्येक मॅच बघायचे. मग आम्ही सगळे त्यांच्याकडे जायचो, सलील बरोबर प्रॅक्टिस करायचो. तर मी जवळजवळ दररोज जायचो त्यांच्याकडे. मग सलील असं मी एकदा सलीलला असं बोलता बोलता बोललो की मला तर जॉब बघावा लागेल. तो म्हणे पप्पांना सांग ना. तर आपण मी घाबरायचो. मग त्यांनीच सांगितलं, पप्पा केवीला, मला केवी म्हणायचे जॉब पाहिजे. मग ते मला म्हणे तुला हालला चालेल का? तेव्हा हाल म्हणजे काय ते पण माहित नव्हतं. म्हटलं म्हणजे म्हणे HL. म्हटलं चालेल, मला आवडेल. मग त्यांचे मित्र आमचे चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर होते मोहपत्रा साहेब. ते स्पोर्ट्स लवर होते. मग त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही क्रिकेट प्लेअर घ्या, इथे चांगले प्लेयर्स आहेत. आणि त्यांनी आमच्यासाठी खास ऍडव्हर्टाइजमेंट काढून आम्हाला HL ला घेतलं. आपण आता बघतो की एखादा आदर्श खेळाडू किंवा आदर्श व्यक्तिमत्व पाहून आपण पुढे जात राहतो. त्यावेळेस आपल्या काळात कोण होतं की ज्यांना तुम्ही बघून मोठे झाले? माझा आदर्श जर सांगाल ना, म्हणजे मी खूप मोठे प्लेयर्स पण बघितले, पण ज्याला फॉलो करावं, ज्याच्याबद्दल आदर, ज्याच्याबद्दल कौतुक आणि रिस्पेक्ट, तो म्हणजे राजू लेले. कारण म्हणजे माझं क्रिकेट हे तर अंकोला साहेबांनी आम्हाला नोकरी मिळवून दिली, खूप म्हणजे आमचं लाईफ स्टेबल झालं. तसंच क्रिकेटमध्ये मला ज्यांनी आणलं, म्हणजे ज्यांनी मला खरी संधी दिली, तो राजू लेले. मला डिस्ट्रिक्टला चान्स मिळत नव्हता. तर आम्ही एकदा असंच कॉलेजला प्रॅक्टिस करत होतो, तेव्हा इंटर डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर झोनच्या मॅचेस व्हायच्या, त्याला म्हणजे पुण्याला व्हायच्या त्या. त्याच्यात नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि सोलापूर असा एक झोन होता. परफॉर्मन्सवर त्या टीम काढलेल्या असायच्या इंटर डिस्ट्रिक्ट मधनं. तर त्या टीम म्हणजे मग नॉर्थ झोन, ईस्ट झोन, साऊथ झोन, पुणे अशा 5 टीम. तर त्या मॅचेससाठी ती टीम गेली होती. मला मी तर नाशिकच्या टीम मध्ये नव्हतो, त्याच्यामुळे मला तर काही प्रश्न नव्हता. तर राजू लेले त्या टीमचा कॅप्टन होता. तेव्हा सोलापूरचा अझीम खान, तुम्ही नाव खूप मोठं होतं, रेग्युलर झोन खेळायचा, ऑलराऊंडर, लेफ्ट आर्म स्पिनर आणि बॅट्समन. तो त्या मॅचेसला अवेलेबल नव्हता. राजू लेलेनी मला डायरेक्ट बोलवलं, म्हणजे मी डिस्ट्रिक्ट पण नव्हतो खेळलेलो, डायरेक्ट सर. हो, बागुल सर मला कॉलेजला बघायला आले. अरे तुला लगेच जायचंय पुण्याला. रात्रीच्या गाडीने पुण्याला गेलो मी आणि राजू केदार, आम्हाला दोघांना बोलवलं. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पुण्याची मॅच. मला तेव्हा मग पुण्याच्या टीम मध्ये रियाज पुनावाला, मिलिंद गुंजाळ, कल्याणी, भावे, सेदे, पूर्ण टीम होती. सुगवेकर, शंतनू सुगवेकर. तर मी काहीतरी 12-13 ओव्हर्स टाकल्या. मला विकेट नाही मिळाली, पण बॉलिंग चांगला विकेट टाकली. नेहरू स्टेडियमची 12 विकेट होती. मग पुढची मॅच आली, ती PYC वर होती. मग मला माहित नव्हतं, पण राजू लेलेनी आग्रह करून दुसऱ्यांचा विरोध डावलून ती पण मॅच मला खेळवली. आणि त्या मॅच मध्ये कोल्हापूर झोन अगेन्स्ट मी
9 ओव्हर्स टाकल्या, 8 मेडल बर. आणि काहीतरी 1 रन आणि 2 विकेट्स. म्हणजे 9 ओव्हर टाकून 8 मिळून आणि 9व्या ओव्हरला समजा 1 रन, 1 रन, 2 विकेट. कॅच सुटला. आणि नाही तर 9च्या 9 म्हणजे बापू नाडकर्णींचा रेकॉर्ड कसं. पण त्यावेळी मी खूप लहान होतो, म्हणजे मला इतकं असं कळत पण नव्हतं, टर्फवर फार खेळलेलो पण नव्हतो. पण राजूचा विश्वास होता, म्हणजे त्यांनी जे हे केलं होतं ना, त्यांनी संधी दिली. मग आता एवढा परफॉर्मन्स झाल्यावर मग डिस्ट्रिक्टला मला घ्यावंच लागलं. बरोबर. मग तेव्हापासून तो प्रवास सुरू झाला. तर रेग्युलर आपण म्हणताय की माझ्या म्हणजे जे आपण खेळात आपल्या लाईफ मध्ये काही मोठे खेळाडू आले असतील, तर मोठ्या खेळाडूंचा काही सांगते. मी राजू लेरे, जसं आम्हाला त्यांनी डिस्ट्रिक्टला मला आणलं, बरोबर, तर आम्हाला त्यांनी कांगा लीगला पण खेळवलं. मुंबईची कांगा लीग ही खूप प्रसिद्ध टुर्नामेंट तेव्हाची. आणि राजू लेले नॅशनल टीमचा कॅप्टन होता तेव्हा. तो ऑलरेडी मुंबईत शिफ्ट झालेला होता. तर नॅशनल म्हणजे ती सुधीर आहेत आपले, सुधीर नाईक, त्यांचा क्लब. तर राजू लेले त्या टीमचा कॅप्टन होता. मग तो आम्हाला मॅचेसला बोलवायचा. मी आणि राजू केदार इकडनं लोकलनी जायचो सकाळी, आझाद मैदान, मॅच खेळायची, पंचवटी परत, असं खडतर व्हायचं. पण तो दिवस मला आठवतो. मला सुनील गावस्कर अगेन्स्ट खेळायला मिळालं. त्यावेळेस गावस्कर म्हणजे तो दिवस सांगू ना, त्यावेळेस ऑस्ट्रेलियाची टीम भारतात आली होती टूर, आणि कपिल देवच्या कॅप्टनशिप खाली भारतीय टीमची घोषणा झाली होती. आणि गावस्करला खेळवलं नव्हतं, कारण ती वन डेच्या टीमसाठी गावस्करला ड्रॉप केलं होतं. ही शनिवारची गोष्ट. रविवारी मुंबईमध्ये बोर्ड सगळे, नो गावस्कर नो मॅच, नो गावस्कर नो मॅच. आणि अशाच्या आमची आणि दादर युनियनची मॅच होती. आश्चर्य म्हणजे गावस्कर कांगा लीग मॅच खेळायला आला. तेव्हा संजय मांजरेकर पण त्या टीममध्ये होता. मग मला इतकं असं छान, कारण ते आपल्या गावस्कर बरोबर मॅच खेळायला मिळते म्हणजे काय. मग मी असा हेच झालो. मग आमची पहिले बॅटिंग होती, आणि लंचला आमचे काहीतरी 2-3 1 आउट काहीतरी स्कोर होता. म्हणजे मी तुम्हाला 2 गोष्टीसाठी सांगतोय. एक तर गावस्करचा मोठा माणूस, आणि मुलांनी डिसिप्लिन काय असतं हे सांगण्यासाठी. लंचला गावस्कर बाहेर गेला, आणि नंतर लंच नंतर मॅच सुरू झाली, आणि त्याला एक काही 5-10 मिनिट लेट झाला असेल. आला, परत कपडे बदलले, आणि त्यांनी काय केलं असेल, आमच्या कॅप्टन कडे आला तो, की कॅप्टन सॉरी फॉर लेट, मी आज जाऊ शकतो का, म्हणजे विचारलं. म्हणजे मी इतकं म्हणलं, बघा इतका मोठा प्लेअर, त्याला कोणी नाही म्हणणार आहे का, किंवा पण मोठे का होतात शिस्त त्यांच्या वागणीमुळे, डिसिप्लिन. गावस्कर आपण बघतो अजूनही तो शिस्तीचा हे आहे. बरोबर. तो मला अनुभव इतका छान मिळाला की म्हणलं बाकी काही नाही. गावस्कर आणि मला फक्त बॉलिंग नाही टाकायला मिळाली, पण मी बघतच राहायचो बॅटिंग, काय बॅटिंग करतो. मग त्याच्यानंतर मी करसन गावरी अगेन्स्ट खेळलो, बलविंदर संधू अगेन्स्ट खेळलो. म्हणजे त्यांच्या विकेट्स आहेत मला. कोणाच्या विकेट घेतल्या आपण? करसन गावरीची विकेट घेतली, बलविंदर संधूची घेतली, सुरेशजी निंबाळकरची विकेट होती, सलील दातार तेव्हा तो चांगला बॅटिंग करतो, त्याची विकेट आहे मला. इकडे नाशिकला प्रवीण आमरे आला होता, त्याची विकेट आहे. इंटरनॅशनल प्लेअरची आपण विकेट घेतली त्याच्या पण. म्हणजे तेव्हा त्या कांगा लीगला त्या विकेट मिळाल्या, ती मजा वेगळी होती. आपण क्रिकेट खेळलात, क्रिकेट खेळत असताना सिलेक्शन कमिटीवर कसं गेलात, आणि आपण सिलेक्शन कमिटीवर कसं काम केलं? सिलेक्शन कमिटीवर गेलो, याचे पूर्ण त्याचे जे क्रेडिट आहे ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे तेव्हाचे अध्यक्ष अजयजी शिर्के, ज्यांनी महाराष्ट्राचं क्रिकेट बदललं, ॲटिट्यूड बदलली, आणि त्यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या पुणे सोडून बाकीच्या डिस्ट्रिक्ट्सला रिप्रेझेंटेशन मिळालं. बरोबर. ते प्रेसिडेंट होते, आणि विनोद शाह आपला नाशिक डिस्ट्रिक्टचा चेअरमन, तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट होता.
त्या दोघांचं जे व्ह्यू होता तो खरंच वेगळा. म्हणजे आजही विनोदनी जे नाशिकमध्ये जे केलंय त्याला तोडच नाही. तर विनोद व्हाईस प्रेसिडेंट आणि अजय शिर्के प्रेसिडेंट होते. मला काहीच कल्पना नव्हती. 2007 साली महाराष्ट्राच्या निवड समिती वगैरे सगळ्या कमिटी डिक्लेअर झाल्या आणि डायरेक्ट मला रणजी ट्रॉफीला सिलेक्टर म्हणून, मला खरंच तो धक्काच होता. हो. पण इतकी छान संधी त्यांनी जुन्यांना पण संधी दिली. हो नाही, आणि त्यांना माहिती होतं. हो, म्हणजे अजय शिर्के सर पण मला तसे त्यांच्याकडे माझी पूर्ण माहिती होती. आणि विनोद तर काय आम्ही बरोबरच खेळतो. विनोद हा म्हणजे सगळं क्रिकेट त्याला माहितीच आहे नाशिक, हा त्याचाच चॉईस असणार आहे. आणि सरांनी पण तो केलेला की डायरेक्ट, म्हणजे मी डिस्ट्रिक्टला वगैरे सिलेक्टर होतो. नाशिक डिस्ट्रिक्टला ते काम केलं होतं मी. तेव्हा नाशिक डिस्ट्रिक्टच्या मॅनेजिंग कमिटीवर पण होतो. पण त्यांनी डायरेक्ट मला रणजी ट्रॉफी सिलेक्टर केलं. तेव्हा 2 जणांची कमिटी होती. तेव्हा सुद्धा तो इतका छान अनुभव की पांडुरंग साळगावकर चेअरमन आणि मी मेंबर, दोघांची कमिटी. तेव्हा जी कमिटी असायची रणजी ट्रॉफीची सिलेक्शन कमिटी, तीच अंडर-22 ची पण असायची. म्हणजे मला 2 ग्रुप होते. मग त्या टीमचा कोच चंदू पंडित होता, आपले चंद्रकांत. मग मला ते पण शिकायला मिळालं. त्याचा जो कोचिंगचा जो स्टाईल त्याची, आणि कसं हँडल करतात मुलांना वगैरे, कधी रागावून कधी प्रेमाने बोलवून, असं ते बघायला मिळालं. आणि मग तेव्हा एक सक्सेस असा मिळाला की रणजी ट्रॉफीच्या मॅचेस आणि अंडर-22च्या मॅचेस या एका वेळेस चालायच्या. मग एक सिलेक्टर टीम बरोबर झाला पाहिजे मॅच बघायला. तर रणजी ट्रॉफीला साळगावकर सर गेले, मी अंडर-22च्या टीम बरोबर जवळजवळ 2-2.5 महिन्याचा टूर झाला. पण मी त्या अंडर-22च्या टीम बरोबर होतो. शेखर घोष कोच होता नाशिक. हा, तर आम्ही मित्रच. पण मग आम्ही टीम अशी पुढे नेली, मुलांना खूप मोटिवेट करून. आणि माझं एक असं होतं की कोण किती मोठा प्लेयर आहे याच्यावर काही ठरत नाही. बरोबर. तुम्ही किती सिन्सिअरली काम करा आणि तुमच्याकडे मॅच जिंकायची स्ट्रॅटेजी तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही तो उपयोगात राहू शकता. मग आम्ही दोघांनी तो वापरून महाराष्ट्राची टीम त्याच्या आधी कधी क्वालिफाय पण नव्हती झालेली, आम्ही फायनलला आली टीम. रणजी ट्रॉफीच्या नाही, अंडर-22च्या सी.के. नायडूच्या. बरोबर. आणि फायनलला मुंबई अगेन्स्ट आम्ही पहिल्या इनिंगला 45 रनचा लीड पण घेतला होता. पण दुर्दैवाने मुंबई कशात भारी पडतं ते नंतर सांगतो मी तुम्हाला अनुभव. हा, आणि नाही अशी हवा बनवणे. तेव्हा आपण ती फायनल मॅच थोडक्यात हारलो. पण तो एक पहिल्याच अपॉइंटमेंट मध्ये एक माझ्यासाठी पण मोठा सक्सेस होता. बरोबर. आणि खरं म्हणजे मी या निमित्ताने अजय शिर्के आणि विनोद शाह यांना खरंच म्हणजे मला थँक्स म्हणायला ही संधी समजतो की त्यांनी इतकी मोठी मला संधी दिली. सर, आपण निवड समितीत काम केलं. निवड समितीत काम करत असताना आपला व्ह्यू काय असायचा की मी बरेच पॅरेंट्स, मी आता बहुतेक पॅरेंट्सचे वगैरे कानोसा घेत असतो, त्यांच्या लक्षात येत नाही का निवड समिती नेमकं काय काम करते, निवड समितीतल्या सदस्यांची भूमिका कशी असते, याबद्दल थोडं सांगा. मी जेव्हा सिलेक्ट झालो, माझा एक डोक्यात विचार म्हणजे एक की मी अन्यायाचा बळी आहे. बरोबर. तुम्ही तेव्हाचे पेपर जर वाचले, मला खूप लोकांनी सपोर्ट पण केला बरं का. म्हणजे दीपक ओडेकर रिपोर्टर सतत तो माझ्यासाठी लिहायचा. नितीन मुजुमदार डिस्ट्रिक्ट मधनं पण, डॉक्टर किबे वगैरे यांनी खूप मला सपोर्ट केला. तर मी एक माझ्या मनात होतं की मी इंजस्टिस सहन केला आहे तर माझ्याकडनं इंजस्टिस व्हायला नको. एक दुसरी गोष्ट, जर प्रामाणिकपणे काम केलं ना, मग तुम्हाला लोकांनी काही म्हणो, त्यांचा गैरसमज हो काही हो, माझं मन मला सांगतं की मी कोणावर इंजस्टिस केलं नाही किंवा मी प्रामाणिकपणे काम. तर तेव्हा कसं व्हायचं, एक पद्धत होती की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची एक इम्पॉर्टंट टुर्नामेंट असते, ती आजही इन्व्हिटेशन लीग. आमंत्रित.
पूर्वी या इन्व्हिटेशन लीग मध्ये डिस्ट्रिक्टच्या टीमला एंट्री नव्हती. अजय शिर्केंची कमिटी आल्यानंतर ते सगळं बदललं. प्रत्येक डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंटेशन मिळालं. त्यामुळे प्रत्येक डिस्ट्रिक्टची एक टीम, पुण्याचे काही क्लब्स अशी मिळून ती व्हायची. मग त्याचे परफॉर्मन्स आम्ही घ्यायचो. माझे सगळ्यांचे परफॉर्मन्स पार झाले होते. इतके मी डिटेल काढले होते की किती मॅचेस खेळला, किती रन्स केल्या, किती 50 आहेत, किती 100 आहेत, ऍव्हरेज काय, स्ट्राईक रेट काय. तसंच बॉलर्सचं पण. आणि बॉलरच्या बाबतीत तो फास्ट बॉलर आहे किंवा स्पिनर आहे. स्पिनर असेल तर तो लेफ्ट आर्म स्पिनर आहे का ऑफ स्पिनर आहे का राईट आर्म लेग स्पिनर आहे, हे कॅटेगरी वाईज. बरोबर. ह्या सगळ्यांचे बॉलरचे पण कसं की किती मॅचेस खेळला, किती विकेट्स घेतल्या, 5 विकेट्स किती वेळा आहे, 3 विकेट्स किती वेळा आहे, आणि हा सर्व डिटेल्स, सर्व कॅल्क्युलेशन. हा. मग आमची पद्धत कशी असायची की बा समजा 350-400 रन्स केलेले किती प्लेयर्स आहेत. कारण कसं आहे की कोणा अगेन्स्ट रन्स केले आहे तेव्हा ते त्याला महत्व तेव्हा नव्हतं. पहिली जेव्हा आपल्याला चाळणी करायची तेव्हा ज्यांच्या नावावर परफॉर्मन्स आहे त्यांना आपल्याला बोलवायलाच हवं. कारण नाही का मग त्यांच्यावर तो इनजस्टिस होतो. मग 350-400 रन्स केलेले किती आहे, 10. मग थोडं खाली गेले 350 पर्यंत किती आहे, अशा एक 15-20 बॅट्समन. तसंच बॉलर्सच्या बाबतीत की हायेस्ट विकेट किती आहे, 40. मग 30 ते 40 किती जण आहेत, कॅटेगरी वाईज. मग त्या प्रत्येक कॅटेगरीचे बॉलर्स, बॅट्समन, विकेट किपर्स असे बोलून साधारण 40-50 आम्ही करायचो सिलेक्ट. मग 40-50 झाल्या तर त्याच्यात 3 किंवा 4 इक्वल स्ट्रेंथच्या टीम बनवायच्या की त्या प्रत्येक टीम मध्ये 5 बॅट्समन, 1 विकेट किपर, 3-4 फास्ट बॉलर्स, 2-3 स्पिनर्स, असं सगळं त्यांना बॅलन्स करून त्यांच्यामध्ये सिलेक्शन मॅच. कारण पहिली आपण चाळणी केली, ज्यांचे परफॉर्मन्स होते त्यांना आपण घेतलं. कोणी म्हणू शकत नाही की मला संधी मिळाली नाही. बरोबर. आता तुम्ही एक स्टेप पुढे गेले, आता तुमचा परफॉर्मन्स या लेवलला दाखवा असं. मग त्याच्यातनं 24 वगैरे आम्ही काढायचो. त्यांचा मोठा कॅम्प व्हायचा, त्याच्यात फिटनेसला पण महत्व दिलं जायचं. आणि मग त्याच्यातनं परत सिलेक्शन मॅच, शक्य झालं तर व्हिजिटिंग टीम अगेन्स्ट, बाहेर दौरा करून त्यांना बाहेरच्या टीम अगेन्स्ट खेळून आणि आपल्यात खेळून मग ती फायनल टीम व्हायची. सिलेक्शन कमिटीवर आपण किती वर्ष काम केलं? मी रणजी ट्रॉफीला 5 वर्ष केलं. 2007, 2017-18, 17-18, 18-19 आणि 21-22, 22-23. त्याच वेळेस अंडर-22 ला पण होतो 2007 ला. नंतर जेव्हा 18-19 ला वगैरे होतो तेव्हा अंडर-23 झालं होतं ते 22चा. तेव्हा त्या कमिटीचा मी चेअरमन होतो अंडर-23च्या. 1 वर्ष अंडर-19 ला होतो 2017 ला. आपण HL ची नोकरी, त्यानंतरचा आपला मधला गॅप कसा होता? HL ची नोकरी जी होती माझी, सकाळी 6 ला गेली. तिथे पण आम्ही स्पोर्ट्समन होत होतो. 2 तास आम्हाला टाइम ऑफ मिळायचा. मग 9 ते 3 ड्युटी. पण ड्युटी पण एकदम सिन्सिअरली केली. त्याचा मला फायदा पण झाला. स्पोर्ट्सवर पण प्रमोशन मिळाले आणि नंतर मी ऑफिसर पण झालो. ही जबाबदारी पण वेगळी होती. शेवटच्या टप्प्यात काय आपलं? शेवटच्या टप्प्यात मी सायंटिफिक ऑफिसर म्हणून रिटायर झालो. आणि इकडे जेव्हा सिलेक्टर म्हणून जायचो तेव्हा HL आम्हाला स्पेशल कॅज्युअल. आपलं क्वालिफिकेशन काय होतं? मी BSc केमिस्ट्री. मग BSc जे केलं, शिक्षण केलं आणि खेळ केलं. खेळ आणि शिक्षण याच्यात काय अडचण? बराच सांगायला हरकत नाही. पूर्ण वेळ क्रिकेटमध्ये लक्ष आणि अभ्यासच व्हायचा नाही. हे म्हणजे सत्य परिस्थिती आहे. पण कॉलेजला आहे ना आमच्याबद्दल खूप प्रेम होतं. आम्हाला इंटरनलला सर मार्क देऊन टाकायचे की ठीक आहे हे प्रश्नोत्तर लिहून आण, पास तरी करायचे. म्हणजे कॉलेजनी पेपर तर लिहावाच लागायचं. हा, पेपर लिहायचा, त्यासाठी तेवढा अभ्यास. पण युनिव्हर्सिटीच्या पेपरला प्रॉब्लेम यायचे. कारण तिथे
आणि कधी कॉपी वगैरे हा विषयच नाही आम्हाला. बरोबर, त्यावेळेस तर नाही, कडक धोरण होतं सर्व. पण मग कसे बसे पेपर लिहायचे, मग एखादा सुटला नाही सुटला, मग मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही क्लिअर झाला. बरोबर, मला म्हणजे HL ला लागलो तेव्हा मी BSc क्लिअर नव्हतो, आम्ही 12वीच्या बेसवर लागलो. बरोबर, पण अभ्यास करून मग नंतर पास झालो. पण मला HL ला ते जे मला सेंट्रल लॅबोरेटरी डिपार्टमेंट दिलं, तर एक साऊथ इंडियन आमचे साहेब होते, ते मला म्हणे, जोशी यू कम्प्लीट युअर BSc, देन आय विल टेक यू इन द लॅबोरेटरीज. तेव्हा मला ऑफिसमध्ये ड्युटी लागली होती, क्लर्क कम टायपिस्ट. मग BSc कम्प्लीट केलं त्यांनी, इंटरनल नोटिफिकेशन काढून लॅबमध्ये. टायपिंग पण आपण केलं? टायपिंग येत नव्हतं, शिकलं, थोडं शिकलो होतो. पण क्लर्क कम टायपिस्ट, पण काय होतं, आम्ही स्पोर्ट्समन होतो ना, आम्ही बाकीचे काम साहेबांनी इतके फटाफट करून द्यायचो क्विक, कारण स्पोर्ट्सची सवय, बसून राहायची सवय नाही. बरोबर, चटपटपणा, पटापट. मग तो पण कामाला आला. बरोबर, म्हणजे खेळ कुठे ना कुठे तुम्हाला उपयोग येत असतो आणि तुम्हाला बसू देत नाही काम. फिटनेसचा तर प्रश्नच नाही येत. बरोबर. आता सध्या आपलं काय चाललं? आता मी 2023 पर्यंत, म्हणजे 2021 ला मी HL मधून रिटायर झालो आणि वाटच बघत होते खरं MCA वाले. मी 2 वर्ष गॅप घेतली. मी सांगितलं मला कुठेही आता सिलेक्टर ठेवू नका, कारण माझ्या सगळ्या रजा संपल्या आहेत. कारण 100 दिवस लागायचे. HL 30 द्यायचं, वरच्या 70 सुट्ट्या स्वतःच्या घ्यायच्या, तर त्या माझ्याकडे शिल्लक पण नव्हत्या. बरोबर. मग जसा मी रिटायर झालो 1 सप्टेंबरला, MCAतनं फोन आला, आता तू फ्री आहे, यायचंय, वेळ द्यायचा आहे. आता ते एवढे प्रेमाने, किंवा आमचं ओळख अशी, आम्ही प्रामाणिक काम करणारे म्हणून होते. आम्ही कधी वशिला केला नाही, काही नाही. आमचा एकही प्लेयर म्हणून आम्ही कधीच पुढे केला नाही. म्हणून सेक्रेटरी आम्हाला बोलवायचे की नाही, तुमच्यासारखे माणसं मला हवे. मग केलं. पुढच्या वर्षी मी म्हटलं, अरे मला नका घेऊ, परत ते घ्यावं लागलं. मग नंतर 23 नंतर मग मी म्हटलं आराम करू, फॅमिलीला वेळ द्यायला पाहिजे. 2 वर्ष काहीच नाही केलं. पण मग नंतर क्रीडकचं जॉईन केलं. ते याच्यासाठी की विनोद यादवनी जे क्रीडक स्थापन केलं, तर विनोद हा, मी त्याला लहानपणापासून ओळखतो. 8वीला तो जेव्हा होता निर्मला कॉन्व्हेंटला, तेव्हा मी त्यांना कोचिंग केलेलं आहे. तेव्हापासूनची माझी त्याची ओळख. मग आम्ही जेव्हा सिलेक्शन कमिटीला वगैरे होतो, तेव्हा विनोदची अंडर 22च्या ट्रेनर म्हणून त्याची एंट्री झाली. मग अजून आमचे रिॲक्शन्स म्हणजे हे वाढलं. आणि तो खूप सिन्सिअरली काम करणार. म्हणजे मला त्याच्याबद्दल खूप कौतुक वाटतं की इतका सिन्सिअरली काम करायचा, कोणाच्या पॉलिटिक्स मध्ये नाही, देण्या घेण्यात नाही. मग ह्या ग्राउंडचं जेव्हा उद्घाटन केलं, मला तो बोलला होता, सर मी मोठी जागा बघतोय, मला ग्राउंड बनवायचंय. मला ते माहिती होतं, पण त्यांनी इतकं पटकन करेल मला हे अपेक्षित नव्हतं. मग उद्घाटनाला जेव्हा इकडे आलो क्रीडकला, ते आम्ही म्हणलं अरे फार छान, म्हणजे त्याला मी कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. मग ती मला वाटतं 6 एप्रिलची गोष्ट, त्यांनी 6 एप्रिल की नाही, 6 एप्रिल मार्च वगैरे असेल, 2-3 महिन्यापूर्वी. मग त्याला कोचेस हवे होते. तर मी BCCIचं लेवल 1 आणि लेवल 2 कोचिंगच्या मी परीक्षा पास झालेलो आहे. म्हणजे त्यामुळे मला कोचिंग मधलं पुष्कळसं पण बेसिक माहिती होते. पण मी स्वतः कुठे कोचिंग नव्हतं केलं. आपल्या डिस्ट्रिक्टच्या टीमला केलं होतं आधी, पण या लेवलला अजून केलं नव्हतं, कारण वेळ सगळं सिलेक्टर म्हणूनच गेला, कोचिंगचा कधी वेळ नाही आली. मग विनोद म्हटला, सर कोचिंग म्हणजे कोचेस चाहिए. तर मी त्याला म्हटलं, तुला मदत हवी असेल तुझ्या कोचेस साठी काही गायडन्स, तर मग मी तुला करू शकतो. तो घरी झाला, म्हणजे सर दुसरं को जाईन आप ही आइए ना. मग मी म्हटलं चल मी तुझ्यासाठी येतो, कारण मला त्याचं काम आवडतं, सिन्सिअर आहे एकदम, म्हणून मी इकडे जॉईन केलं. सर आपल्या काळात क्रिकेट खेळलं जात होतं, आत्ताही क्रिकेट खेळलं जातं, पण ह्या 2 काळांचा जो डिफरन्स आहे, त्यातला बदल, आत्ताचा बदल
काय वाटतं? आमचं जेव्हा क्रिकेट चालू झालं म्हणजे आम्ही मॅटिन विकेटवर खेळायचो. मग म्हणजे बरंचसं क्रिकेट आमचं झाल्यानंतर साधारण 80-82च्या पुढे आपल्याकडे मग टर्फ विकेट आल्या आणि तेव्हाच क्रिकेट वेगळं होतं. आता जे इतकं वाढलंय म्हणजे विलास लोणारी आपले चेअरमन होते. हो. त्याच्यानंतर त्यांनी प्रयत्न करून आपल्याला महात्मानगरचं ग्राउंड मिळवून दिलं किंवा ढिकले साहेब महापौर होते, त्यांनी आपल्याला गोल्फ ग्राउंड बनवून दिलं आणि तिथे आपला टर्फ विकेट बनला. आणि क्रिकेटमध्ये जो खरा बदल झाला म्हणजे क्रिकेटिंग चेंज तो विनोद शहानी जसं इकडे निवडून आला म्हणजे चेअरमन म्हणून आणि समीर रट्टे म्हणजे ह्या दोघांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपण शब्दात सांगू शकत नाही. बरोबर. त्यांनी विनोदला तर म्हणजे त्याचा व्ह्यू जो आहे क्रिकेटकडे बघण्याचा आणि ते काम करण्याचा जो सपाटा तो तर आउटस्टँडिंग आहे. आणि समीर रट्टे त्याला मी कधी दमलेलंच बघितलं नाही. म्हणजे इतका कंटिन्यू काम आणि शांत राहून त्यांनी ते छान काम करतात. ह्या दोघांनी मिळून आणि आम्ही पण तेव्हा कमिटीत होतो किंवा बाकीचे पण कमिटीचे मेंबर्स ते एक्झिक्युटिव्हने काम करून त्यांनी एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आता वाढवलंय आणि 400 मुलं येतात सिलेक्शनला. म्हणजे हा जो चेंज झाला हा पॉझिटिव्हच झालेला आहे. बरोबर. पूर्वी एवढं काही नव्हतं म्हणजे क्रिकेटही कमी होतं पण आता ज्यांनी जे लोकांना इकडे खेचलंय नाशिकचं क्रिकेट वाढलंय नक्कीच खूप मोठा बदल झालाय. आज एकच म्हणजे तुम्ही चांगले बॉलर जरी म्हणाल तरी आज नाशिकमध्ये 50 बॉलर सापडतील वयोगटात. बरोबर. बॅट्समनचं पण तेच आहे. म्हणजे खरोखर म्हणजे या विनोदनी आणि समीरनी जे क्रिकेट वाढवलंय हे महाराष्ट्रात कुठेही वाढलेलं नाही. बरोबर. पुण्यानंतर नाशिक हा नंबर 1 आहे. सर आपली धावपळ भरपूर होती, त्याचबरोबर आपण महाराष्ट्र क्रिकेटला सिलेक्टर म्हणून काम केलं, नोकरी सांभाळली, पण हे सर्व करत असताना घरच्यांची साथ कशी मिळाली? घरच्यांनी साथ दिल्यामुळेच करू शकलो. कारण सांगतो, कारण घरचे महत्वाचं असतं, कुटुंब सर्वात महत्वाचं असं आहे की मला रणजी ट्रॉफी सिलेक्टर जेव्हा होतो तेव्हा मी जवळजवळ महिना मी घराच्या बाहेर होतो. तेव्हा घरची सगळी कामं सगळं जे आता तेव्हा मुलगी शिकवत होती सर्व व्यवस्था पत्नीने सांभाळली आणि माझा भाऊ पण आहे खाली राहतो. आम्ही जवळजवळ एकत्र असे सारखंच आहे. भाऊ वहिनी आणि पत्नी यांनी जो सपोर्ट दिला त्याच्यामुळे मी बिंदास जाऊ शकायचो. बरोबर. म्हणजे मला घरची काही काळजीच नव्हती की घरच्या बघून घेतील आणि त्यांनी मला कधीच असं केलं नाही की बा अरे तू जातो काय. उलट म्हणजे असं इतक्या वेळ असं झालं की HL मधनं मी 4 वाजता घरी यायचो. मिसेस माझी चहा बिस्किट किंवा चहा नाश्ता तयार ठेवायची. मी चहा घेतला बॅग पण तयार असायची, ती मला CBS ला सोडायची. CBS वरनं पुण्याला उतरून एअरपोर्ट, मग तिथून कुठे दिल्ली बेंगलोर कुठे जायचं. रात्री उशिराचा फ्लाईट घेऊन परत आल्यानंतर रात्री अपरात्री यायचो, जेवण तयार असायचं. मुलीच्या शिक्षणाकडे कसं लक्ष द्यायचं? मुलगी निर्माण कॉलेजला शिकायची. तिने नंतर मग पुण्याला MBA केलं. तिला पण क्रिकेटची आवड भरपूर. तिला उतरवलं मैदानात. ती पण तेव्हा आपल्या नाशिकला एवढं मुलींचं क्रिकेट नव्हतं. मी तिला इथे बॉल टाकायचो, ती मारायची. पण आता ती हाऊस म्हणून तिच्या कॉम्प्लेक्स मध्ये मुलींची टीम केली, त्या खेळतात क्रिकेट. आणि मुलीने MBA केलं, मग तिला पुण्याचा सासुरवाडी मिळाली. आणि मग आता मी नेहमी माझ्या चक्रा व्हायच्या याला स्टेडियमला जायचो तेव्हा. सर आपल्याला अखेरचा प्रश्न की आपण आता क्रीडा जॉईन केलंय, आपल्या समोर काय उद्देश आहे की मी आता मला जी संधी मिळाली त्या संधीचं मी एक जे कोच म्हणून माझ्या पुढे असं ध्येय का मी हे ध्येय असं ठेवलं. आता जेव्हा क्रीडा जॉईन केलं ना
तर मला एक खूप म्हणजे मी असंच घेतला डिसिजन की जाऊया, निदान मला नाशिकला राहायला मिळेल. मग दिवसभर गेला तरी प्रॉब्लेम, पण नाशिकमध्ये राहता येईल एक फॅमिलीसाठी. आम्ही दोघंच असतो, मुलगी पुण्याला आहे. माझे मित्र किंवा क्रिकेटमध्ये धनपाल शाह ते जेव्हा भेटले तेव्हा त्यांना पण खूप आनंद झाला. मला ते खूप बरं वाटलं की धनपाल म्हणे तू फार चांगला डिसिजन घेतला, गरज होती तुझ्यासाठी पण. आणि माझ्या सगळ्या क्रिकेट मधल्या मित्रांनाही पुन्हा एकत्र खूप स्वागत केलं की अरे तू आला कोचिंग मध्ये, फार बरं झालं. एक त्याच्यामुळे मला एक बुस्टिंग मिळालं. आता क्रीडकला यायचं दुसरं कारण असं की त्यांनी मला इतकी आदराची वागणूक दिली आणि अजूनही देत आहेत की मी जेवढं खेळलो किंवा जे जे मी हे केलं त्याचा त्यांनी इतका चांगला मान राखलाय. त्यामुळे मला तिथे वेगळंच वाटतं. म्हणजे मग काम करायलाही बरं वाटतं की अरे हे आपल्याला एवढा रिस्पेक्ट देत आहेत, आपल्यालाही आपलं काहीतरी द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे मग त्यांनी मला आधी सांगितलं की तुम्हीच हेड कोच म्हणून राहा. नंतर मग विनोद म्हटलं सर तुम्ही डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणून पण काम करा आणि हेड कोच म्हणून पण काम करा. आता ही दुहेरी जबाबदारी आहे. तर मग हे तिथलं सगळं क्रिकेट ऑपरेशन सगळं मी बघतो. सर्व कोचिंग, अजून 4 कोचेस आहेत, ते पण चांगलं काम करा. पण मला असं हवंय की आता जे माझ्या मनात आहे मी करू शकेल की कोचिंग कसं व्हायला हवं. आता परवाच NDCA ला पण मीटिंग झाली की आपल्या मुलांचा परफॉर्मन्स उंचावला पाहिजे, क्वालिटी सुधारण्यासाठी किंवा आपले मुलं सिलेक्ट होण्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यात. तेव्हा ते माझ्या काही आयडिया होत्या, तर त्या मला इथे इम्प्लिमेंट करायच्या आणि करता येईल. कारण मला सगळी त्यांनी परमिशन दिली की सर तुम्ही आपण ते करू. तर त्याच्यात मला पहिल्यांदा माझी अशी इच्छा आहे की कुठल्याही मुलांना जे कोचिंग व्हावं ते क्वालिटी कोचिंग व्हावं. इथे असं कुठे चित्र दिसतं कामा नये की नेट चालू आहे आणि कोच दुसरीकडे गप्पा मारतोय. असं नाही, कोच हा मुलांसाठी कायम अवेलेबल पाहिजे. भले एखाद्या कोचला नॉलेज कमी असेल जास्त असेल, डझंट माइंड, तो किती सिन्सिअरली काम करतो, किती सिन्सिअरली वेळ देतो मुलांना, ते महत्वाचं आहे. आम्ही लवकरच, म्हणजे मला एक आशा आहे, आताच आम्ही चालू केलं 2-3 अंडर 14ची मुलं मी थोडेसे बघितले. मला त्यांच्याबद्दल आहे की ते येतील पुढे. आम्ही त्याला आता सिनियरला खेळवलंय का मुलाला, छान बॅटिंग करतो. आता नावं नाही सांगत नाही, पण पुढे ते मुलांना फ्युचर मला हे पिकअप करायचे. बरोबर. आणि डिस्ट्रिक्टला तर द्यायचे, पण भारताला देता आलं तर चांगलंच ते जास्त. आणि क्रीडकचं नाव मोठं करायचं, कारण आपण क्रीडकनी आपल्याला मान दिलाय, मोठ्या प्रमाणावर चांगलं काम चालतंय, तर मग क्रीडकचं नाव मोठं झालं पाहिजे. म्हणजे असं काही होता कामा नये आपल्याकडनंही. म्हणजे याला काही आपण दुजाभाव केला कोचिंग करताना, असं होता कामा नये. सगळ्यांना सारखी वागणूक देऊन त्यातनं आपल्याला चांगले प्लेयर्स पुढे न्यायचे. सर, एकंदरच आपण जी चर्चा केली त्या चर्चेतून जाणवतंय की आपण क्रिकेटसाठी भरपूर काही दिलं. म्हणजे एक बघितलं तर सिलेक्शन कमिटीवर काम करता करता आपण सर्व्हिस सांभाळली. सर्व्हिस सांभाळतानाच पुन्हा एकदा आपण रिकामं न राहता क्रीडककडे जॉईन झाला आणि क्रीडक या संस्थेतून आपण आता खेळाडू घडवण्याचं काम करताय. आणि आज आपण